नमस्कार. अर्णव आणि ईश्वरी रमाकांतच्या अस्थी बागेमध्ये पुरत असतात. त्यावेळेला अर्णव तिथे खड्डा खणत असतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी बागेमध्ये पुराव्यात म्हणून, कारण त्याला बागकामाची खूपच आवड होती. तेव्हा लगेच ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला अर्णव खड्डा खणत असताना त्याला तिथे मोबाईल आणि बांगडी सापडते. त्यावेळेला अर्णव खूपच चकित होतो. अर्णव ईश्वरीच्या हातात तो मोबाईल आणि ती बांगडी देतो. तेव्हा मात्र ईश्वरीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. ईश्वरी म्हणते, हा तर बाबांचा मोबाईल आहे आणि ही बांगडी तर वल्लरी मामींचीच आहे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर आठवा, तुम्ही स्वतः आठवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर होतील. अर्णव सर, तुम्हाला समजतंय का, आपण स्वतःहून वल्लरी मामींच्या हाताला मलम लावलं होतं. वल्लरी मामींच्या हाताला बांगडी लागली होती, त्यांच्या हातातून रक्त येत होतं, ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हो, पण मिस इंदोर, या सगळ्या गोष्टी आपण याच्याशी नाही ना मिळवू शकत. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, का तुम्ही असा विचार करताय? अर्णव सर, ज्या ठिकाणी बाबांचा मोबाईल पुरण्यात आला होता तिथेच ही बांगडी होती, कळतंय का तुम्हाला? अर्णव सर, कुठेतरी पाणी मुरतंय. इकडे आपल्याला असं पाहायला वल्लरीने अर्णवच्या काकाला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, तुला समजतंय का तू काय करतोयस ते? अरे, ती मंजुळा आली होती आणि तिने सगळं काही सत्य भडाभडा ओकलं. काहीही कर, त्या मंजुळेचा बंदोबस्त कर. तेव्हा लगेच तो बोलतो, तू काळजी करू नकोस, मी बघतो ना, उदयकांत आहे, मी उदयकांत असं सहजासहजी त्या मंजुळाला सोडणार नाही. तिचा तर मी जीव घेणारच. आता तर तिला संपवायची वेळ आली आहे. तेव्हा वल्लरी बोलते, काय ते लवकर कर, कारण अर्णव आणि ईश्वरी आता मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतायत आणि ते जर का एकदा मुळाशी जायला लागले ना की मात्र आपण संपलो. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, वल्लरी, या सर्व गोष्टी तू माझ्याकडून घडवून करतेस, पण स्वतः मात्र सेफ राहतेस असं मला वाटतंय. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, असं काही नाहीये, तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस, प्लीज प्लीज, मी जे सांगते ना त्या गोष्टीचा विचार कर. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि वल्लरीने फोन ठेवलेला असतो. इकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या बेडरूममध्ये असतात. त्यावेळेला अर्णव बोलतो, हे बघ ईश्वरी, तू जे काही करशील ना ते नीट विचारपूर्वक कर, कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ शकतो. घरात नको ते वादळ येऊ शकतं, घरात नको ते तांडव होऊ शकतात. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, आजपर्यंत मी गप्प होते. वल्लरी मामींचं सगळं काही डोळ्यांना दिसत असताना मी त्यांच्याकडे कानाडोळा करत होते, कारण त्या सुधारतील. पण आता मात्र नाही. आता मात्र अर्णव सर, बस, आता जे काही आहे ते सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, अगं कोणतं सत्य? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा तरी विचार कर. अगं आपल्याकडे पुरावा नाहीये. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, पुरावा नाहीये? आपल्याकडे पुरावा आहे अर्णव सर, आणि पुराव्याच्याच आधारे मी सगळं काही जाब विचारणार. अर्णव सर, तुम्ही चलाच. आणि ईश्वरी हॉलमध्ये आलेली असते आणि ती खूप चिडलेली असते आणि मोठमोठ्यानी, वल्लरी मामी लवकरात लवकर खाली या. तेवढ्यात मात्र मोठ्याने मामा बोलतो, ईश्वरी, अगं काय झालं? वल्लरीच्या नावाने तू एवढं का ओरडतेस? बोल ना, काय झालं? अंजली बोलते, ईश्वरी अगं शांत हो. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मामा प्लीज, हे सर्व तुमच्या समोर येणारच आहे, पण आधी या वल्लरी मामींना खाली येऊ देत. इकडे वल्लरीने मात्र स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलेलं असतं. ती म्हणत असते, ही ईश्वरी मला का हाक मारते? हिच्या हाती काही पुरावा तर लागला नाही ना? पण पुरावे लागण्यासारखे आम्ही काही पुरावे ठेवलेच नाही, आम्ही सर्व पुरावे नष्ट केलेत. ते काही नाही, मला आता या ईश्वरीचं तोंड बंदच करावं लागणार. तेवढ्यात मात्र इकडे ईश्वरी बोलते, अर्णव सर, ही बाई सहजासहजी येणार नाही, मला हिला फरफटत खेचत खाली आणावं लागणार. तेव्हा मात्र मोठ्याने आकाश बोलतो, ईश्वरी, अगं काय बोलतेस तू? आणि तू मम्माचा असा एकेरी उल्लेख का करतेस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, कारण आकाश भाऊजी, तुमची मम्मा त्याच लायकीची आहे. तिने जे काही केलंय ना ते खूपच भयानक आहे आकाश भाऊजी, आणि तुम्हाला जेव्हा हे सत्य समजेल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.
तेव्हा मात्र आकाश बोलतो, ईश्वरी काय झालंय? ईश्वरी, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ते योग्यच करशील, मला माहिती आहे. पण ईश्वरी, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल. त्यावेळेला ईश्वरी बोलते, थांबा, मी सर्व काही सांगते. आणि ईश्वरी ताड 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 वल्लरीच्या बेडरूममध्ये गेलेली असते. जोरात तिने दरवाजा ठोठावलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी दरवाजा उघडते आणि मोठ्याने बोलते, काय आहे? काय गरज तुला इथे यायची आणि माझ्या नावाने का बोंबलतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, कमाल आहे मामी, एवढं सगळं करून तुमचा पारा मात्र खूप चढलेला आहे. मामी, तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही. अहो, एवढ्या खालच्या थराला जाऊन वागताय तुम्ही, एवढ्या खालच्या थराला. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, बस झाला ईश्वरी, माझा अपमान करतेस तू. तू असं कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, मी असं काय काय बोलू शकते ना ते तुम्हाला माहितीच नाहीये मामी. मामी, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय आणि तोच गैरसमज मला कायमचा दूर करायचा आहे. आणि ती वल्लरीचा हात धरते आणि तिला फरफटत सर्वांसमोर खाली ढकलून देते. वल्लरी तोंडावर आपटलेली असते. तिला काय करावं तेच कळत नसतं. त्यावेळेला ती अर्णवला बोलते, अर्णव, हे सर्व काय चाललंय? माझा अपमान करतीये तुझी बायको आणि तू मात्र शांत आहेस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मामी प्लीज शांत हो. ईश्वरीचं काय चाललंय ना तेच मला कळत नाहीये. मामी प्लीज तू स्वतःला शांत करशील का? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, एवढ्या साधेपणाने बोलायची गरज नाही. अर्णव सर, प्लीज स्वतःला शांत करा आणि जाब विचारा या बाईला, तुमच्या वडिलांचा जीव या बाईने का घेतला? तेव्हा मात्र सगळ्यांच्या नजरा फिरतात, सगळेजण घाबरतात. आकाश मोठ्याने बोलतो, ईश्वरी काय बोलतेस तू? मॉम असं का करेल? हे बघ ईश्वरी, मॉम वाईट वागत असेल पण एवढ्या खालच्या तराला जाऊन वाईट नाही वागणार आणि मी काहीही ऐकून घेणार नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश सर, मला सगळं समजतंय. आकाश सर, तुम्हाला त्रास होतोय हे सुद्धा मला कळतंय. पण आकाश सर, प्लीज प्लीज स्वतःला सावरा, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आकाश सर. तेव्हा मात्र आकाश बोलतो, काय सावरायचंय? ईश्वरी, तुझ्याकडे काही पुरावे आहेत का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आहेत ना, खूप मोठे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी तुमच्या समोर सादर करणारच. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस ईश्वरी बस. आणि अर्णव, तुला सुद्धा हे पटतंय का? तुम्हाला काय म्हणायचंय की रमाकांत भाऊजींना मी मारलं? अरे मी तर तुमच्या कार्यक्रमाला हजर होते ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, कार्यक्रमात बसून बाहेरच्या गोष्टी तुम्ही चालवू शकता ना वल्लरी मामी. त्याचप्रमाणे तुम्ही बाबांना मारण्याचा प्लॅन आखलात, कारण तुमच्या काही गोष्टी बाबांना माहिती होत्या ना वल्लरी मामी. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी बस. अगं, किती अपमान करणार आहेस तू माझा? अगं, अपमान करण्याला सुद्धा एक मर्यादा असते ईश्वरी, पण तुला मात्र ते कळतच नाहीये. ईश्वरी, असं तू का वागतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, खरं सांगू का, मलाच तुमच्या सर्व गोष्टी कळत नाहीयेत. तुम्ही असं का वागताय? तुम्हाला असं वागून काय मिळतंय? मामी प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर एक दिवस चांगल्याच तोंडावर आपटाल. आता स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करा. तेव्हा वल्लरी बोलते, अगं कसलं सत्य? मी रमाकांत भाऊजींना मारलं याचं सत्य? अगं पण मी का त्यांना मारेन? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आणि अर्णव, तू तिच्या बोलण्याला काहीच बोलत नाहीयेस. तेव्हा लगेच आकाश बोलतो, अर्णव दादा, अरे काय झालंय? ईश्वरी नको नको ते मम्मावरती आरोप करते आणि तू मात्र शांत आहेस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो आहे मी शांत, कारण माझ्याकडे पर्यायच नाहीये. मला सगळं काही कळून चुकलंय, मला सगळ्या गोष्टी समजल्यात आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की वल्लरी मामीने एवढ्या खालच्या थराला जाऊन वागायची गरज नव्हती. तेव्हा मात्र आजी सुद्धा अर्णवकडे बघतच राहते आणि अर्णवला बोलते, अर्णव, अरे काय चाललंय तुमचं? अर्णव, अरे मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. म्हणजे ईश्वरी जे काही बोलते ते खरं आहे का अर्णव? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो, कारण आम्ही आता अस्थी पुरायला बागेत गेलो होतो आणि त्याच बागेत खड्डा खणताना आम्हाला तिथे मोबाईल आणि ही बांगडी सापडली. त्यावेळेला मात्र वल्लरीचे धाबेच दणाणतात. वल्लरी लगेच बोलते, बांगडी आणि मोबाईल? त्यावेळेला ईश्वरी बोलते, हो, आणि काय आहे ना मामी, ती बांगडी तुमचीच आहे याची मला खात्री आहे. त्यावेळेला वल्लरी बोलते, काय? ईश्वरी, अगं तू काय बोलतेस, कळतंय तुला?
जरा बोलताना विचार करत जा, माझी बांगडी कशी असेल तिथे. आणि जरा तरी नीट विचार कर आणि बोल ना. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, मामा मामा तुम्हाला आठवतंय ना, वल्लरी मामींच्या हाताला बांगडी लागली होती म्हणून. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, बस आता मात्र मला काहीच ऐकायचं नाहीये. आणि आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद झाल्या ना तर बरंच होईल, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते, अर्णव अरे या एका बांगडीवरून तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आम्ही काही मूर्ख आहोत का की या एका बांगडीवरून तुमच्यावरती आरोप करायला. जरा तरी विचार करून बोललात ना तर बरं होईल वल्लरी मामी. कारण तुमच्या या सर्व गोष्टी आता आम्हाला कळून चुकल्यात. तुम्ही किती खालच्या थराला जाऊन वागू शकता ना हे सुद्धा आम्हाला समजून चुकलंय. आणि वल्लरी मामी हे सगळं बंद करा. अर्णव सर आत्ताच काय तो निर्णय घ्या. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, वल्लरी मामी तू हे सर्व का केलंस, काय मिळालं तुला हे सर्व करून. त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव अरे तुझ्याकडे काही पुरावा आहे का. अर्णव अरे तू माझ्यावरती असे काही आरोप करतोस की बस. अरे जरा तरी विचार कर, मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीयेत. प्लीज प्लीज हे सर्व काही थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर पुढचा प्लॅन दाखवा की यांना. आणि मोबाईलमधलं भयंकर सत्य अर्णवने सर्वांसमोर दाखवलेलं असतं. त्यावेळेला आकाशचे चांगलेच धाबे दणाणतात आणि आकाश मोठ्याने बोलतो, मॉम हे सर्व तू केलंस. मॉम तुला हे सर्व करायची गरज काय होती, काय मिळालं तुला मॉम हे सर्व करून. मला उत्तर पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. आणि त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते, काही माझ्यावरती आरोप करू नका, मी अजिबात हे आरोप सहन करणार नाही. आणि काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर आता काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, बोलावं लागेल, कारण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव वल्लरीच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि वल्लरीला बोलतो, बस कर नाटकं, सगळं काही संपलंय आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाहीये. प्लीज हे सर्व जर का बंद केलंस ना तर बरं होईल मामी, कारण तुझ्या या नाटकांचा मला कंटाळा आलाय. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव अरे या मुलीने जे काही दाखवलं त्याच्यावरून तू माझ्या कानाखाली मारलीस. अर्णव तुझी हिंमतच कशी झाली. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, आता जे काही मी केलं ना ते कदाचित तुला चुकीचं वाटत असेल, पण मी जे काही वागलोय ना ते अगदी योग्यच आहे. आणि मला मात्र आता या गोष्टीचा अजिबात पश्चाताप होत नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता या गोष्टी ताणायच्या नाहीये. तू माझ्या वडिलांना मारलंस हे मात्र मला कळून चुकलं. तेव्हा लगेच आकाश बोलतो, मी तर तुझी बाजू घेणारच नाही, कारण मला या सर्व गोष्टी समजून चुकल्यात की तूच हे सर्व घडवून आणलंस. तेव्हा खूपच राग आकाशला आलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी बोलते, म्हणजे तुम्ही सर्वांनी मला आता असंच गुन्हेगार म्हणून सिद्ध करायचं ठरवलंय ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हीच जबाबदार आहात, तुम्हीच हे सर्व घडवून आणलं आहात आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, हे बघा तुम्ही आता जे काही करताय ना ते चुकीचं करताय. त्यावेळेला अंजली बोलते, बस कर ग मामी, बस कर,
खरंच, अगं तू आमच्या वडिलांना का मारलंस तेच मला कळलं नाही. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, बघितलं, आज तुम्ही आम्हाला जरी हे सत्य सांगत नसलात ना, तरी लवकरच तुमच्याबद्दल भयानक सत्य मी शोधून काढेन. आणि ते सत्य मात्र लवकरच सगळ्यांसमोर येणार. त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी तुला सोडणार नाही मी. माझं हस्तखेत घर तू उद्ध्वस्त केलास. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मी तुमचं हस्तखेत घर उद्ध्वस्त केलं? माझ्या हस्त्या खेळत्या घराला तुम्ही नजर लावली. आजपर्यंत अर्णव सरांनी तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी पाठीशी घातलं, पण तुम्ही काय केलं? तुम्ही मात्र त्यांच्या या गोष्टींचा फायदा घेतलात. आज मात्र तुम्ही चुकलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला मोठ्यानी अर्णव बोलतो, ईश्वरी मी तुझ्या सोबत आहे, आपण सगळं काही ठीक करू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्णव आणि ईश्वरी मिळून वल्लरीला कायमचे जेलमध्ये पाठवतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.